एकनाथ शिंदे सरकारच्या पैशांना टाळ्या वाजून घेतो। ऐन गणेशोत्सवाला सुरुवात होतानाच राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आगारानेही संपात सहभाग घेतलाय। त्यामुळे तालुका व जिल्हा पातळीवरील वाहतूक कोलमडली आहे। महाविद्यालयीन विद्यार्थी कामगार यांना प्रवास करता येत नसल्याने त्याचा मोठा फटका बसलाय। आज त्याचा जाब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय कदम यांनी आगार प्रमुखांना विचारला। कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवा आणि संप मिटवा असा आग्रह त्यांनी केला होता। प्रवाशांना वेठीस धरू नका, रखडलेल्या प्रवाशांची सोय करा असं माजी आमदार व जिल्हा प्रमुख संजय कदम यांनी म्हटलंय। विद्यार्थी आलेले आहेत, प्रवासी आले आहेत, काही प्रवाशांनी रिझर्वेशन केले, ते प्रवासी सगळे त्यांचं सामान या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। आणि हे सगळं होत असताना आज एसटी कर्मचारी कामावर नसल्या कारणानं प्रचंड ताट एसटी वरचे त्या ठिकाणी कर्मचारी असताना विद्यार्थी, पालक वर्ग, बाहेर येणार जाणारा कर्मचारी वर्ग, कामगार वर्ग हा इथे एसटीमध्ये येऊन थांबलेला आहे। आणि म्हणून सरकार एका बाजूला नव्या घोषणा करते, त्याच्या बजेटमध्ये आमच्याकडे तरतूद नाही म्हणून या लोकांना सातत्यानं दरवर्षी मोर्चे काढत असताना सुद्धा एसटीवाल्यांना झुलवते। आणि मग त्यांना एसटीवाल्यांच्या मागण्या पूर्ण करायच्या नाही। एसटीचा कर्मचारी 24 तास त्याच्यामध्ये गाडी चालवतो, ड्रायव्हर गाडीवरती त्याच्या स्टेअरिंगवरती नियंत्रण असते आणि मग तो विचलित होऊन मग त्याला चांगला पगार राज्य शासनाप्रमाणे दिला पाहिजे। शिक्षकाचा पगार हा एसटीच्या कर्मचाऱ्याला, ड्रायव्हरला मिळाला पाहिजे। मंत्रालयाच्या कर्मचाऱ्याचा पगार जो खुर्चीत बसणार तो पगार आमच्या एसटी ड्रायव्हर कंडक्टरला मिळाला पाहिजे। अशा पद्धतीने जे राज्य सरकारचे जे धोरण आहे, जे पगार देण्याचं, ते धोरणाची मागणी या ठिकाणी एसटीचे कर्मचारी करतायत। आणि म्हणून त्यांचा मागण्या पूर्ण होत नाहीत। निवडणुकीच्या तोंडावरील राज्य शासन फक्त घोषणा करते। आमचा तर या ठिकाणी ह्या एसटी कर्मचाऱ्यांना आजच्या संपाला पाठिंबा आहे, परंतु या एसटीच्या मागण्या या ठिकाणी सरकारने दिल्या पाहिजेत। नाही दिल्या तर प्रवासी हे रस्त्यावरती उतरतील आणि सरकारचं त्याच्यामध्ये निषेध करते। आम्ही गाड्या सकाळपासून आम्ही गाड्या सगळे इथं पालक बसलेले इथं प्रत्येक गाडी सोडा चला संपूर्ण बंद झालेलं नाही। जसे आता मला उपलब्ध होती त्याप्रमाणे मी गाड्या सोडतो। तुम्ही तुमच्या मनानं कारभार झालाय, तुम्हाला उपलब्ध होतील तेव्हा करायचं, नसेल तेव्हा आपलं चाललंय। कर्मचारी उपलब्ध झाल्याशिवाय मी गाडी सोडू शकत नाही ना। घडल ते तुमच्या काळात घडणार आहे। होतात ना बाहेरच्या काळात दुर्घटना ज्या होतात ते 7 वाजता मुली जातात शाळेतल्या कॉलेजच्या, ते रात्री 9 वाजता पोहोचतायत। त्यांचं काय जातंय, हे आज शहरामध्ये बसलेले आहे ड्युट्या लावून। आणि म्हणून हे सगळं यांच्या गुन्हे दाखल करा। हे सगळं प्रवाशांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत। आणि वाडा तुमचं शेटर काय लय मोठं काय हे नाही, तुमचं कामच नाही जा, दोघं पण घरात जा। आहे ना, प्रवाशांचं बरोबर आहे ना? बरोबर आहे। हे गाड्या कधी टायमात देत नाही, काय अजिबात कधी काय करत नाही। ही आता शाळेतली मुलं आहे, त्यांनी कधी जायचं? 10 वाजेपर्यंत तुमची पोरं अशी शाळेत जातील का अशी? आणि कायमस्वरूपी तुमचं हे लफडे येतील सगळे। कामाच्या एक्स्ट्रा जात नाही, रात्री पालकांना मुली आता त्या मुली आले शाळेत आले, कॉलेजच्या ड्रेस घालून आले, सोडायला किंवा त्यांना किती वाजता आलात तुम्ही? ह्या मुलीच्या नावाने तुम्ही किती वाजता आलात? 8 वाजेपर्यंत वाट बसतात एखाद्या रस्त्यावरती। माझी मुलगी अजून आली नाही म्हणून। आणि काय चाललंय तुमचं, हे गाडी वेळेवर जात नाही, कुठल्या गोष्टी होत नाही। आता रिझर्वेशन वाले हे बघा, पैसे घेतले ना तुम्ही? सांगितले मी काय 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 सांगितलंय? त्यांना द्यायची व्यवस्था करतो रिफंड। मग मी काय रिफंड घरात त्यांच्या नोकऱ्या, शाळेच्या कुलपाची चावी त्याच्यामध्ये गुरुजी इथं बसलेले आणि तुम्ही टाळ्या वाजवाल ते मुख्यमंत्र्याचे बाई सगळे माणसं नेलेली। आणि सांगा शासकीय कार्यक्रम काय? शाळा बंद संपूर्ण तालुक्यातला, गुरुजी कोण शाळेला गेला नाही। आणि म्हणून आता हे एवढे कर्मचारी तुमच्याकडे नसतील तर कुणाचं देणार आहे? त्याच्यामध्ये मुलं हे इथे येऊन बसले होते, यांचा घ्या स्टेटमेंट। तो शासकीय कार्यक्रम होता, टाळ्या वाजवायला मुख्यमंत्र्याला कोण नव्हतं। यांचा पगार टायमात विद्यार्थी मात्र 5 वाजता 11 वाजता पोहोचतो। हे सगळं बंद करायला पाहिजे तुमचं। बंद झालं तुमचं। कुठली तरी गाडी इथे बाबा सकाळी 7 वाजता शाळेत येणार मुलगा तो टायमात आहे, संध्याकाळी जाणारी मुलगी आमची टायमात जाते, कुठली गाडी सोडताय? आज तर कुठल्या गाडी सोडणार आहे? गाडी ऐका तुम्ही ते कोणत्या मी सांगतो, गाडी आम्ही सोडायला तयार आहे, कर्मचारी जायला तयार नाही। जर कोण जायला तयार असेल ना, लगेच सांगा, मी लगेच गाडी सोडतो। ते जायला मग त्यांच्या मागण्या पुढे करा तुम्ही। तेच तुम्हाला मी सांगतो। हे बघा, ते विषय ऐका, लोक हे सगळं चाललंय। आज आमच्या सगळ्या प्रवाशांच्या वतीनं तुमचा निषेध की एसटी प्रशासन तुमच्या एसटीच्या कर्मचाऱ्यांकडे बघत नाही आणि त्याच्यामुळे एसटीच्या संपात या ठिकाणी सुरू आहे। तुमचे पगार चालू आहे, या लोकांचा आज पगार पडायचे की सगळं कट करा। प्रवाशांनी कुठं काय जायचं त्याच्यामध्ये? बघू करतो येतो। परवा सुद्धा आमच्या 40 गाड्या सोडल्या इथं, नाग लोकांना त्रास दिलाय। गावात तुम्ही या ठिकाणी लोकांना आधी सांगत नाही, काय नाही, आणि न सांगता इथं त्रास। तुम्ही जाऊ आमच्याकडे
कर्मचारी जायला तयार आहेत त्याप्रमाणे साहेब मी गाडी हो गाड्या कर्मचारी हे सगळेच कर्मचारी आहेत, हे कोण दुसरे बाहेरचे आहेत रिक्षावाले ते हे सगळेच कर्मचारी आहेत. गाड्या इथे बसून आहेत, सगळे प्रवासी बसून आहेत. त्या प्रत्येक मार्गावरच्या गाड्या जरा गडबडीत आहे. इथं काय माहिती आहे, तुम्ही कुणाकडे प्रवाशांकडे लक्ष देत नाही, तुमच्या कर्मचाऱ्यांकडे लक्ष देत नाही. एसटीच्या गाड्या घालतात, लोक छत्र्या घेऊन एसटीमध्ये बसतात. ही वाईट परिस्थिती सगळी आहे तुम्ही आणि पैसे घ्यायचे घेतातच. मला शाळेतली मुलांची गाडी संध्याकाळी 7 वाजता पोहोचली पाहिजे, यांची 9 वाजता पोहोचणार गाडी. इथं सगळे कर्मचारी संपावरती गेलेत, एकही गाडी इथं आले नाही. रिझर्वेशन काढून ठेवलेली लोक असतील, प्रवासी असतील, त्याच्यामध्ये विद्यार्थी असतील, पालक असतील, कामगार वर्ग असतील, हा सगळा इथं बसून आहे. आणि मग एका बाजूला मोठमोठ्या घोषणा करायच्या, दुसऱ्या बाजूला यांना वेटीस धरायचं कर्मचाऱ्यांना. आणि कर्मचारी ज्यांचं सरकारचं काम करत नाही यांचं स्टेटमेंट आहे आता की आम्ही सरकारच्या पैशातनं सरकारने ऑर्डर होती त्या 40 गाड्या बुक केल्यात आणि म्हणजे टाळ्या वाजवायला माणसं नाही, सगळ्या प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांचे हाल करून याने या इथल्या डेपोतल्या गाड्या 40 गाड्या तिकडं सोडल्या होत्या. आणि त्याचे पैसे जर सरकारने दिले असेल तर आम्ही संपूर्ण तालुक्याच्या प्रवाशांच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सरकारचा जाहीर निषेध करतो.